जय स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा हा संदेश सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण ग्रहांची स्थिती अशा प्रकारे बदलत आहे की तुमच्या आयुष्यातील काही लपलेले सत्य आता समोर येऊ शकते. तुमच्या जवळच वावरणारी एखादी व्यक्ती वरून गोड बोलत असली तरी मनात वेगळेच विचार ठेवत आहे, अशी शक्यता पारंपरिक ज्योतिषानुसार व्यक्त केली जाते. त्यामुळे या काळात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. तुमचे गुपित प्रत्येकाला सांगू नका. आर्थिक व्यवहार असोत किंवा कौटुंबिक निर्णय असोत, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. कारण तुमच्या प्रगतीवर काही लोकांची नजर असू शकते. तुमचे यश पाहून काहींना अस्वस्थता वाटत असेल आणि ते तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. कारण स्वामी समर्थांची कृपा तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही संयम, विवेक आणि श्रद्धा कायम ठेवली तर कोणतीही कपटी योजना तुमचे नुकसान करू शकणार नाही. या काळात शांत राहून योग्य निर्णय घेणे हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. काही जुने गैरसमज दूर होतील. खरे मित्र आणि खोटे हितचिंतक यांच्यातील फरक स्पष्टपणे दिसू लागेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची ओळख तिच्या शब्दांवर नव्हे तर कृतीवरून करा. स्वामींचे नामस्मरण सुरू ठेवा. सकारात्मक विचार ठेवा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण योग्य वेळ येताच सत्य स्वतःहून तुमच्यासमोर येईल आणि तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होण्यास सुरुवात होईल. या काळात सिंह राशीच्या व्यक्तींनी विशेषतः आपल्या आजूबाजूच्या वातावरणाकडे बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक हसवणारा चेहरा आपला हितचिंतक असतोच असं नाही. काही लोक तुमच्याशी प्रेमाने वागत असले तरी त्यांच्या मनात मत्सर आणि स्पर्धेची भावना दडलेली असू शकते. त्यामुळे तुमच्या योजना, स्वप्ने, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक गोष्टी प्रत्येकासमोर मांडणे टाळा. येणाऱ्या दिवसात तुमच्या जीवनात काही अशा घटना घडतील ज्यामुळे कोण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे हे स्पष्टपणे समोर येईल. प्रत्येक दिवसांपासून सुरू असलेला मानसिक ताण हळूहळू कमी होईल. परंतु त्यासाठी रागावर नियंत्रण ठेवणे आणि संयमाने निर्णय घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. मात्र कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी सर्व बाबी नीट तपासा. पैशांच्या बाबतीत काही गडबड करू नका. तसेच कोणालाही सहज उधार देणे टाळा. घरामध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न करा. वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. स्वामी समर्थांचे नामस्मरण नियमित करा. सकाळी आणि संध्याकाळी श्रद्धेने प्रार्थना करा. कारण श्रद्धा आणि संयम यांच्या जोरावर प्रत्येक संकटावर मात करता येते. हा काळ तुम्हाला एक मोठा जीवनधडा देणार आहे. खरे नाते आणि खोटा मुखवटा यातील फरक ओळखण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. स्वामींच्या कृपेने योग्य वेळी सत्य तुमच्या समोर येईल आणि त्यानंतर तुमच्या प्रगतीचा नवीन मार्ग खुला होईल. मित्रांनो, प्रत्येक संकट हे आयुष्यात काहीतरी शिकवण्यासाठीच येत असते आणि सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा काळ देखील त्याला अपवाद नाही. काही घटना प्रथमदर्शनी नकारात्मक वाटल्या तरी त्या भविष्यात तुमच्यासाठी मोठे वरदान ठरू शकतात. कारण स्वामी समर्थांची कृपा ज्या व्यक्तीवर असते त्या व्यक्तीला योग्य वेळी योग्य दिशा नक्की मिळते. या काळात तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. काही व्यक्तींचे खरे रूप तुमच्यासमोर उघड होईल तर काही नवीन विश्वासू माणसे तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा दुसऱ्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. स्वतःच्या अनुभवावर आणि विवेकबुद्धीवर भरवसा ठेवा. तुमच्या मेहनतीचे फळ आता हळूहळू मिळू लागेल. अडकलेली काही कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत मिळतील. तसेच घरातही आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मात्र या सर्व सकारात्मक बदलांमध्ये अहंकाराला स्थान देऊ नका. नम्रता आणि संयम हेच तुमचे खरे सामर्थ्य आहे. स्वामी समर्थांचे अखंड नामस्मरण करत राहा.
कारण श्रद्धा आणि विश्वास यांच्या बळावर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाही आणि योग्य वेळ येताच तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यशाचे नवीन पर्व सुरू होईल. मित्रांनो, सिंह राशीसाठी हा काळ सावधगिरीचा असला तरी तो घाबरण्याचा नाही, तर योग्य निर्णय घेण्याचा आहे. श्रद्धा, संयम आणि स्वामी समर्थांवर अढळ विश्वास तुमचे प्रत्येक संकट दूर करण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नका. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, स्वामींचे नामस्मरण करत राहा आणि प्रत्येक निर्णय शांत मनाने घ्या. कारण योग्य वेळ आली की सत्य स्वतःहून तुमच्यासमोर येईल आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे एकामागून एक दूर होत जातील. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि अशा श्रद्धा, प्रेरणा, राशी भविष्य संबंधित व्हिडिओसाठी स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. मित्रांनो, जर तुमचा स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पारंपरिक ज्योतिषानुसार काही लोकांचे खरे स्वरूप समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे सावध राहणे आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये सिंह राशीसाठी येणाऱ्या काळातील संकेत, सावधगिरीचे मुद्दे आणि स्वामी समर्थांच्या कृपेने सकारात्मक मार्गदर्शन दिले आहे. हा व्हिडिओ श्रद्धा आणि पारंपरिक ज्योतिषावरील माहिती म्हणून पाहावा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायचं, शेअर करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन प्रेस करायचे. मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या राशीविषयी सांगणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश. ओम नमो आदेश.